काँग्रेसच्या बैठकीत ठरलं खानापूरचा आमदार काँग्रेसचाच। आधे इधर आधी उधर अशी बिकट अवस्था असलेल्या खानापूर तालुक्यातील काँग्रेसच्या नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांची विट्यातील काँग्रेस कमिटीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत खानापूरचा आमदार काँग्रेसचाच असा नारा देत आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसतर्फे लढवण्याचा आणि उमेदवार म्हणून युवा नेते डॉक्टर जितेश कदम यांचं नाव खानापूर विधानसभेसाठी प्रदेश कमिटीकडे पाठवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला। त्यामुळे खानापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुती आणि महाविकास आघाडीत सुरू असणाऱ्या वादात आता काँग्रेसनं उडी घेत कदम घराण्यातील डॉक्टर जितेश कदम यांच्या नावाचा राजकीय बॉम्ब टाकून संवेदनशील विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या खानापूर मतदारसंघात धमाका उडवून दिलाय। खानापूर काँग्रेस कमिटीची आज विधानसभेच्या संदर्भात बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये एकमुखानं विधानसभेसाठी डॉक्टर जितेश भैया कदम यांची उमेदवारी मागणी करण्याचे ठरलं आणि येणारी विधानसभा ही खानापूर आटपाडीवरती काँग्रेस पक्षानं प्रबळ दावा सांगितलेला आहे। त्याची कारणही तशीच आहे, कारण पूर्व इतिहास पाहिला तर स्वातंत्र्याच्या काळानंतर जितक्या काही निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाने इथे विजय प्राप्त झालेले आणि काँग्रेस पक्षाचेच आमदार झालेले। त्यामुळे हा दावा आमचा प्रबळ आहे आणि हा काँग्रेसलाच हा मतदारसंघ मिळावा हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं त्याच्यावरती एकमत झालेला आहे। आणि त्याच्यावरती आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये विशालदादा पाटील विजयी झाले आणि या मतामध्ये खानापूर आटपाडीतून 17,700चं लीड मिळालेलं आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाचा इथं दावा हा मजबूत असून ह्या दाव्यावरती आम्ही सर्व खानापूर तालुक्याच्या वतीनं जितेश भैयांचं नाव वरती पाठवण्याचं ठरवलेलं आहे। काल नानासाहेब पाटोले यांनी सर्व मतदारसंघातून नावाची यादी मागवलेली आहे आणि आम्ही एकमुखी सर्व सदस्यांनी एकमुखी नाव जितेश भैयांचं द्यायचं ठरवलेलं आहे। तसा आमचा ठराव झालेला आहे। आटपाडीतून तसाच पद्धतीचा ठराव झालेला आहे, तो सुद्धा लवकरच वर पाठवला जाईल अशी या निमित्ताने मी आपल्याला सांगतो। आज या ठिकाणी तुमची बैठक संपन्न झाली, यामध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आहेत। असा आरोप होतोय की काँग्रेस दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधली। नाही, तसं नाही। आमचे जे अध्यक्ष आहेत ते परराज्यामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत, पण त्यांचा या गोष्टीला पाठिंबा आहे ते त्यांनी फोनवरून तसंच दूरध्वनीवरून सांगितलेलं आहे आपल्याला। महाविकास आघाडीकडून शिवसेनेनेही या मतदारसंघावर शिवसेनेने दावा केलेला आहे, पण शेवटी कसं आहे वरच्या लेवलला ठरलेलं आहे। ज्यांच्याकडे प्रबळ उमेदवार आहे, ज्यांच्याकडे केडर मजबूत आहे त्यावरतीच या गोष्टी ठरल्या जाणार आहेत आणि आमच्याकडे मजबूत असं केडर आहे आणि ते आम्ही सिद्ध केलेलं लोकसभेला। आम्ही ज्या वेळेला 17,700 मताचं या मतदारसंघातून लीड घेतो त्यावेळेला आमचं केडर मजबूत आहे, सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे हे सिद्ध होतं। त्या मेरिटवरती आम्ही आमच्याकडे हा मतदारसंघ खेचून आणू। नाही, प्रत्येक पक्षाला प्रत्येक उमेदवार देण्याची मुभा आहे, त्यामुळे आम्ही कोणाला थांबवणार नाही, पण आमचे उमेदवार आम्ही रेटून मागणी करणार आणि तो निवडून सुद्धा आणणार। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।